नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 7:43 आणि आता जस्ट सीएनजी नाश्ता सगळं झालेला आहे। सीएनजी वरला 200 रुपयाचं म्हणजे टार्गेट आहे 1600 रुपयाचं। तर बघूया 1600 रुपयाचं टार्गेट होते नाही येणार बोलतोय ना, म्हटलं काहीतरी नवीन। चला सुरुवात करूया आणि बघूया 1600 रुपयाचं टार्गेट होतं का नाही। आय होप कालसारखं उशीर होऊ नये, एवढं उशीर नव्हतं झालं, पण जेवढं लवकर होईल तेवढं बरं आहे, म्हणजे पुढचं अजून करता येईल नाही का, जास्त कमाई कोणाला नको। तर बघू काय होतं। पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली रॅपिडोची 72 निघायची, 80 रुपये, 10-12 रुपये, 14 रुपये काहीतरी फरक पडला। पहिली ऑर्डर द्यायची ती मेट्रो स्टेशनला। आता आपण आहोत मेट्रो स्टेशनच्या इकडे, बघू शकता स्वारगेटचं मेट्रो स्टेशन। आता बघू इथनं सुरुवात कशी होती। सुरुवात झाली आहे म्हणजे श्रीगणेश झालं आहे, तर दुसरी ऑर्डर कधी पडती कधी नाही हे बघायचं आहे। वाजल्यात 8:21, 80 रुपये झाल्यात, नॉट बॅड। सुरुवात झाली, बघू सेकंड ऑर्डर इथं पडते का नाही। चला तर मित्रांनो, ऑर्डर्स खूप झपक बॅक टू बॅक चालू होते, त्यामुळे वेळ नाही भेटला टेक घ्यायला। वाजल्यात 11:38, टोटल 1000 रुपये झाले, पण 1000 झालं टेक घ्यावं। चांगलं झालं इन्कम, 12-4 रुपये असं जरा बरं वाटतं नाही का। आता बघूया, आता आपण आता तळ जायला, तर इथून जाऊ ट्रेजर पार्कला, तिथं जेवूया आणि जेवणानंतर बघूया 600 रुपये व्हायला किती वेळ लागतात। 600 रुपये झाले की मग बघूया पुढं किती करायचे काय करायचं, डिपेंड ऑन माय मूड तर बघूया काय होतं। तर मित्रांनो लय उकडा लागलं, म्हटलं जरा तोंड धुवून घ्यावं म्हटलं। बऱ्याच वेळानंतर एक ऑर्डर पडली सीझन मॉलला आपल्या इथून, डायरेक्ट 200 रुपये मीटरवर उबेरची ऑर्डर होती। तिकडं काहीतरी 190, 180 काहीतरी 10-20चा फरक पडला, 30-40चा काहीतरी फरक पडला, असं काय फरक पडत किती वेळ झाला। कारण त्याला तिकडनं मग एक हडपसरला ऑर्डर पडली। आता मी आहे हडपसरला गावठाणमध्ये, आणि वाजल्यात 1:52, म्हणजे 300 झाले जेवणानंतर आपले। अजून 300 रुपये करायचे, टोटल 1300 झाले। 1600चं टार्गेट होतं, 300 करायचे। तर बघू 300 व्हायला किती वेळ लागतं। आय होप असंच एखादी मोठी ऑर्डर पडते। इथनं जर घराकडे पडली, मुंडर पिसोळीला पडली, तिथनं डायरेक्ट कात्रज झाला, विषय संपला। 3 किलोमीटर आत लावसं पण गेली, असं हांडेवडची पडली होत नाही, विषय नाही। मी आत्ता बसलो एका मस्त सावलीकडे। आत्ता म्हणजे जिथं सीझन मॉलकडनं एकाला घेऊन आलतो, एका सोसायटीला, त्या सोसायटीच्या शेजारी बसलो। सावली भेटली मला, सावलीकडे आहे इथं, म्हणलं गाडी लावून घे, तिथं लावलेली, पण ते एंट्री गेट आहे त्यामुळं ते काय थांबून देत नाही। साईडला आलो, एक दुकान जे आहे त्याला 2 शटर आहेत, पुढचं शटर चालू आहे, डावीकडचं पण ठेवलं आहे, म्हटलं बंद ठेवलं आहे। आणि सावली देव पावलं म्हणलं, दुपारी सावली भेटणं म्हणजे देव पावलं म्हणायचं। तर बिल्डिंग्स मोठे मोठे, त्याचा एक फायदा हा आहे, सावली भेटती। आणि झाडं, जसं की माझ्यासमोर एक झाड आहे, अरे 3 किलोमीटर पिकअप, एवढा आहे काय मी 40 रुपये 3 किलोमीटर झाला। हां, जसं की मी सांगितलं, झाडं लावत जावं, जेणेकरून उन्हाळ्यात सावली भेटेल आपल्याला। आणि आता मोबाईल बंद होणार आहे, कारण गरम झालं आहे। एक तर मित्रांनो वाजलं 3:40 आणि आता आपण आहोत शनिवार वाड्याच्या इथं। टोटल आपले 1600 प्लसच झालेले आहेत, टार्गेट कम्प्लीट झाले, पण आता 4 वाजायला लागले आणि इथनं काही स्वारगेट लांब नाही। तर माझा घराकडे ऑर्डर पाहिजे, इथनं आज काही रिकाम जाणार नाही आपण। आता बघणार आहे की इथनं ऑर्डर पडतात का नाही। आय होप इथनं एखादी ऑर्डर पडावी डायरेक्ट आपल्या घराकडं। मात्र जर आंबेगाव बुद्रुकला जर पडली ना, 150-200 पडून बघा। तर बघू एखादं भेटतंय का कोण, नाही तर सरळ पार्किंगला। तर बघू काय होते काय नाही। चला मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की पडल ती ऑर्डर घ्या, उगं हे पाहिजे ते पाहिजे, लांब जवळ असं करू नका। बघा आपल्या जसं पाहिजे तसं आपल्या घराकडे ऑर्डर पडली, आणि माणूस कोण नाही आहे, फक्त एक कूलर आहे। कूलर भारतीला जायचं आहे, भारतीच्या बॅक साईडला। म्हटलं भारतीच्या बॅक साईडवरनं आपलं पार्किंग जवळच आहे, म्हटलं देवच पावला। पण विषय असा होता की कस्टमर आतमध्ये होते तापकीर रोडला, आणि मी नेक्स्ट लेनला होता, आणि परत मला जर फिरून जायचं म्हटलं ते लांबून फिरून जायला होतं। आणि ज्या लेनमध्ये मी थांबलो त्या लेनमधून रिक्षा जात नव्हते, त्यामुळे कस्टमरला रिक्वेस्ट केली, त्यांनी कूलर बाहेर आणला, टाकला, आणि आता आपण द्यायला चाललो आहे। तर सांगायचं एवढंच आहे की जे भेटेल ते करा काम, उगं हे पाहिजे ते पाहिजे असं करत बसलं टार्गेट कंप्लीट होऊ शकत नाही। आता चाललो आहे मित्रांनो, ऑर्डर ड्रॉप केली आणि मग आलतो कात्रजच्या दूध डेअरीच्या इथं। म्हणलं थोडं कात्रज लस्सी प्यावं, लय गरम होते राव। लस्सी घेतली थोडी, आहे भरपूर आहे, चांगलं आहे, क्वालिटी चांगली भाऊ, क्वालिटी विषय नाही। आता जरा बरं वाटतंय।
ताकलं ते पेज जावा दुपारचं बरं असतं जेवल्यानंतर. मग जेवण मग 12 वाजता झालं, पण आता मला लईच कसं तरी व्हायला लागलं. म्हणलं एनर्जी म्हणून घ्यावं म्हणून घेतलं. तर आता झालेच आपले टार्गेट. वाजल्यात 4:51. आता आपण CNGच्या नियर बाय आहेत, पार्किंगच्या नियर बाय. तर चला गाडी लावून घरी जाऊ आणि आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटूया नवीन ब्लॉग माहिती. तोपर्यंत शुभरात्री.